उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका नेमकी काय आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया. तुम्ही सत्तेत जाणार आहे, महापौर पद मान्य झालं, जाणार आहे. अर्ज मागं घेता तुम्ही? नाही, अर्ज थोड्यात सांगतो तुम्हाला. काँग्रेसने पण व्हीप काढलाय, भाजपने पण व्हीप काढला, तुमचे पर्याय नाही आता तुमच्याकडे. ठीक आहे ना, बघू ना. वरून द्या काँग्रेसला शुभेच्छा देतो तुम्ही. काँग्रेसला माझ्या विना अगर महापौर बनत असेल तर मी पण बघतो कसं बनते. तर भूमिका मग भाजप, तुम्ही भाजपला समर्थन देणार का? भाजपचा पर्याय तुमच्याकडे. बघू आता काय. मी बोललो आता तुम्हाला, आता सांगितलं तुम्हाला मी, काँग्रेसला माझ्या विना बनत असेल तर मला पण बघायचं कसं बनते म्हणून मी त्याला शुभेच्छा दिल्या. नाही पण तुम्हाला पर्याय काय? प्लीज तुमचा अर्ज वापस घेणार आहे की नाही? म्हणजे असं समजायचं की तुम्ही आता सभागृहात भाजपच्या बाजूने समर्थन करणार. आता थोड्यात माहित पडेल तुम्हाला. प्लीज करून. वरटेवार साहेब, काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेसची काय भूमिका आहे? त्यांनी काय म्हटलंय ते तुम्हाला सांगू चांगल्या प्रकारे. बरं, आदित्य ठाकरेंचा फोन आला तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं? आमचा महापौर झाला म्हणून त्याची इच्छा होती. तर मग काही बोलणं झालं तुमचं आदित्य ठाकरेंसोबत किंवा वरिष्ठांसोबत? आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं की काँग्रेससोबत जायचं आपल्याला. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं की काँग्रेससोबत जायचंय. तुम्ही महापौर बसवणार आहे स्वतःचे? आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं की तुम्ही काँग्रेससोबत जायचंय. थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. पक्षाचा आदेश मानणार की स्वतः गटाचा आदेश मानणार? तर आपण बघू शकतो की संदीप गिरे आहे. संदीप गिरे हे नागपूरमध्ये आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर होऊ शकत नाही असं संदीप गिऱ्हे म्हणालेले आहेत आणि आमच्याशिवाय त्यांचा महापौर कसा बसतो तेच आम्ही बघतो असं म्हणत विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन अत्यंत रागात संदीप गिऱ्हे हे निघालेले आहेत. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शेवटच्या अंकामध्ये सुद्धा अगदी अभूतपूर्व सत्तानाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात झाली ती वडेट्टीवार धानोरकर या वादापासून. काँग्रेसचे दोन वेगवेगळे गट स्थापन झाले, त्यांच्यामध्ये एकवाक्यता येत नव्हती. हे सगळं कुठेतरी जुळून येत आहे. तोपर्यंत आता संख्याबळाची आकडेवारी कशी जुळवायची हा मोठा प्रश्न काँग्रेस समोर निर्माण झालेला होता. चंद्रपूरमध्ये जास्त जागा काँग्रेसच्या येऊन सुद्धा पूर्ण बहुमत कोणाला मिळालेलं नाही आणि त्यामुळे हा सगळा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. भाजपकडे सुद्धा आवश्यक ते संख्याबळ नाहीये आणि काँग्रेसकडे सुद्धा आवश्यक ते संख्याबळ नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या संख्याबळाच्या राजकारणामध्ये महत्त्व प्राप्त झालं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 6 नगरसेवकांच्या जोरावरती दावा केला महापौर पदावरती. भाजपकडून सुद्धा त्यांनी महापौर पदाची मागणी केलेली होती आणि काँग्रेस कडे सुद्धा त्यांनी महापौर पदाची मागणी केली. पण काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना व्हीप बजावला, महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले. त्यामुळे दोनही पक्षांचे नगरसेवक आपापल्या पक्षातल्या उमेदवारांना मतदान करणार हे निश्चित झालं. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची जी बार्गेनिंग पॉवर होती ती काहीशी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता गाठीभेटी सुरू झाल्या. कारण का आज चंद्रपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होतीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.